देते ना. चहा आण गं लवकर. पण मला चहा गोळे गोळे सांगतील ना. अजून ठेवलं होतंस ना. झाली. वा शाबास. वा 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 चालेल. पण आता मला खूप बोर झालेलं आहे त्यामुळे मला 1 कप चहा हवा आहे. पण आलाय या. आता कसा आम्ही द्यायचा. काकू बघ ना माझी किती छान आली आहे मेहंदी. मी काढलीये. हा तू मस्त मस्त आले मेहंदी. आली नाही काढली. हो काढली आहे तिने काढली. अजून मेहंदी काढली आहे. वा वा मस्त मस्त. तू मस्त काढली. नाही बरं पण आता आपण काहीतरी वेगळं करूया. काहीतरी मज्जा. हा म्हणजे काय. हो खूप बोर होतंय ना. मग एक काम करूया. आई नाचेल आता आपल्यासाठी. वा 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 क्या बात आहे. नाटकावाला मी नाही नाचणार. काहीतरी काय. काकू तू खूप बोर वागते ग. काय ग. हे मग तू नाचून दाखव सगळ्यांना. मी असली बायकांची कामं करत नाही. टकी आहे नुसती. मग काय करूया. मी काय म्हणते. इशूचं लग्न आहे ना. आणि मग ती कधी एंटरटेन करणार आपल्याला परत. तिनीच काहीतरी केलं पाहिजे छान. नाही माझं काय म्हणणं आहे. माझं लग्न आहे ना मग मला एंटरटेन केलं पाहिजे सगळ्यांनी. मलाच तुम्ही काहीतरी परफॉर्म करून दाखवा. नाही ऍक्च्युली ना मी मेहंदीकडून दमले तर माझे मेहंदीची फीस म्हणून ना तू गाणं गाऊन दाखव. गाणं म्हणे. मी काय गाणं बिणे. मला छान आता नुसतं आराम करायचाय. तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करणार आहात. ए मला एक सुचलंय. काय करूया. काय आपण उखाणे घेऊया. चालेल म्हणजे इशूला मदत होईल उखाणे घ्यायला. हो इशू. आणि सगळे उखाणे लक्षात ठेवायचे आणि प्रत्येक ठिकाणी फक्त ओमचं नाव पेरत जायचं. ताई उखाणा म्हणजे काय ग. ते असतं. तू लहान आहेस ते तुला नाही कळणार. घेऊ मामा तूच. काय मी काय. मग काय घे की आधी तू. घे ना. हो काकू. हो काकू. हा बरं ठीक आहे. हा एक मिनिट मी जरा मनाची तयारी करतो ना. मी नाही आता रागवली. काय हो बाबा. नाही देशमुखांच्या बागेमध्ये गुजरातचा आंबा. गुजरात आंबा. आदू. देशमुखांच्या बागेमध्ये गुजरातचा आंबा. वसंतरावांचं नाव घेते ऐकायला थांबा. भाऊजी अजून आता कोण घेते. हो ऐका. हा पुण्यामधले दिवस सरले आमच्या दोघींच्या मैत्रीने. ओमिशाची गोष्ट रंगतीये अश्विनीच्या संगतीने. अगं पण त्यामध्ये सोनू विजय कोण. नाही अजून माझं लग्न झालं नाहीये ना म्हणून नाही. काकू आता तू. मला नाही आठवत असं पटकन बेना. मी विसरले आता किती. काय तू काही बोलू होते. नाही गो प्लीज बाबा. अगं म्हण की घे की एखादा उखाणा. तुम्हाला काय जाते म्हणायला. इथे आठवत नाही मला. अगं म्हण सुचेल. बरोबर मी घेते उखाणा. मग तुम्ही पण गाणं म्हणलं पाहिजे. ठीक आहे. हो अगदी बरोबर आहे. हो बर. नाही म्हणीन नाही. तुम्ही ते दाटून कंठ येतो म्हणाल ते उगीच सगळ्यांना रडवायचं. मी म्हणीन ते म्हणलं पाहिजे. नाही ग बाई रडवणार नाही म्हणणार. हा मग घेते. काय पटकन आठवत सुद्धा नाही. रोज आम्ही दोघं जातो बँकेत डबल सीट. नाही हा नको. हे काहीतरीच होत. आता घे आता. अगं रोज आम्ही दोघं जातो बँकेत डबल सीट. हेमंतचं नाव घेते माझ्या इशूला लावते ती.
आता गाणं म्हणा. हा आता म्हणा. म्हणा ना गाणं आता. हा अगं पण तू सुचवणार होतीस ना. हा हा कुठलं बरं. अगं असं काय करते. त्यातही ती इतका विचार करते आहे. किती हवा आहे ते. जरा दार खिडक्या बंद करा ना. अगं गाणं सुचव ना. खिडक्या काय बंद करायला सांगते. मी सुचवलंय ना तुम्हाला. काय चाललंय ओ काय म्हणजे जेव्हा तुझ्या बटांना सुचवते ती तरी बर म्हणतो. जेव्हा तुझ्या बटांना जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटांना माझा न राहतो मी माझा न राहतो मी हरवून हा किनारा जेव्हा तुझ्या बटांना आभाळ भाळ होते होती बटा ही पक्षी आभाळ भाळ होते होती बटा ही पक्षी चोरून जीवा घेते पदरावरील नक्षी लाटास अंतरीच्या लाटास अंतरीच्या नाही मुळी किनारा जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा जेव्हा तुझ्या बटांना. बरं मी आता तयार आहे. गायला नाही ते मग अशी उखाण्याचं चाललं होतं ना. हा बर बर बर. आता एकदम सुचला काय. घे 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 घे. ऐटीत ऐट कामात घाई. काय 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 ऐटीत नाही काय ऐटीत ऐट ऐट कामात घाई. ऐटीत ऐट हा कामात घाई. काय राघवच्या फोनला नेटवर्कच नाही. बरं आहे यार. झालाय हाच आहे. हो अवघडच आहे. दाव नाही का घेतलं. राघव आलं मध्ये. वा वा मस्त हे मस्त. सगळे लक्षात ठेवा. मला पाठव ना प्लीज. मला आवडलं. आजी हो हे आता इथे नाहीयेत मी ते आल्यावर घेते. नाही 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 तेव्हा परत आजी घेते घेते. प्रभाकर रावांना कितीही लावा वळण कितीही दाखवा दिशा बायको जरी मी असले तरी त्यांची आवडती फक्त ईशा. नाही मोठ्या बाबांना पार्सल करून माझ्या बरोबर ओमकडेच घेऊन जाते. जाशील बाई जाशील. आणि ते पण जातील ना. जातील. आता ईशाताई तू. अगं हा अरे मी ईशाताई ईशा. अरे आठवत रे असं काय. येतो का तुला माहितीये का. माहिती. ओके. रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित. रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित. आणि ओमला आयुष्य मागते
सासू सासऱ्यांच्या सही. हॅलो, अरे ओम दादा, तुम्ही कोणीच का फोन नाही उचलत आहात? ओके 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 ओके, बर. पोचलात का धनाच्या इथे नीट? ऐक, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, नीट बोल. हा, होईल सगळं नीट. आणि कामात आजोबांना सांभाळ तू. ओके. हा, या या, लवकर या. बाय. घर किती रिकामं वाटतंय नाही? शांत शांत. भकास वाटतंय. हा, त्या दिवशी ना तुझ्याबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं मला. म्हणजे तू तुझ्या वडिलांच्या समोर जे काही बोलत होतीस ना, इतकं भयानक होतं, अंगावर काटा आला माझ्या. खरं म्हणजे त्यांनी तुला समजून घ्यायला हवं होतं. तुला अभिनयाची आवड होती ना, त्यांनी द्यायला हवी होती ना संधी तुला. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक मुलाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी संधी द्यायलाच हवी. आता मी नाही का समीरला संधी दिली, त्याला अभिनयाची आवड होती ना, म्हटलं जा तू, पैसे मिळतायत ना, जा. प्रत्येक पालकाने स्वतःच्या मुलाला समजून घ्यायला हवा. हो, आमच्या वडिलांनी कुठे आम्हाला समजून घेतलं? उठता लाथ, बसता बुक्की. कधी कधी माफ करणार नाही मी त्यांना. पण ते नाही आहेत ना आता या जगात. नाही आहेत ना, गेले ते, काय करणार? असं वाटायचं ना की त्यांना हे कधी ना कधीतरी बोलून दाखवायलाच हवं होतं, पण नाही जमलं. ठीक आहे, तुला सांगतो ना, आम्ही आमच्या वडिलांच्या समोर ना चळाचळा कापायचो. हो, पण त्यांना माफ न केल्याने नुकसान कोणाचं आहे? तुमचंच ना. काय ना, मला ना तुम्ही कळलात. ती धना भाबडी होती त्यामुळे तिच्या नाही लक्षात आलं, पण मी तुम्हाला ओळखलंय. माझ्या घरी कोल्हापूरला फोन करून तुम्हीच कळवलंत ना. जे मी कशाला कळवीन? अगं, मी तुमचा हितचिंतक नाही का? पण माझं हित कशात आहे हे तुम्हाला काय माहिती? एकच सांगते तुम्हाला, तुम्ही कितीही प्रयत्न केला ना तरी हे घर फुटणार नाही. आमचं प्रेम इतकं आहे की तुम्ही हे जे स्फोट घडवून आणताय ना, ते सगळे फुसके ठरणार आहेत. हं, त्यामुळे आता जेलमध्ये वेळ कसा घालवायचा ह्याचा विचार करा. एक निरोप आहे तुमच्यासाठी, सांगणार नव्हते पण सांगते. समीरचा फोन आला होता, त्याला 20,000 मिळालेत त्याच्या कामाचे. तुम्हाला भेटायला बोलवलंय पर्वतीच्या पायथ्याशी 11 वाजता. एवढी कॅश त्याला कामाच्या ठिकाणी बाळगणं जरा टेन्शनचं वाटतंय, त्यामुळे जा ती घ्यायला. समीर मला फोन का नाही केला? 20,000 रुपये. चला चला चला, पैसे पैसे घेऊया आधी. चला. आता काहीही काळजी करू नका. हो हो, या हो, या इकडे. आपलंच घर समजा, या ना. हो, या इकडे इकडे या. आता बरं वाटतं ना शांताराम भाऊ? हो हो हो. मला जरा पाणी मिळेल प्यायला की आंघोळ करायला? प्यायला. हो हो, प्यायला. एक मिनिट मधू. मी इथे. सावकाश. बरं का, तुमचे फार उपकार झाले. तुम्ही पोलीस स्टेशनला आला नसतात ना तर माझा जीव गेलाच असता. हो हो हो. काय काय ते पोलीस स्टेशन हो? अहो, सामान्य साध्या माणसांना भुरट्या चोरांना एवढं मारतात. तुम्हाला मारलं त्याने? मला नाही मारलं, बरोबर, पण निर्डावलेल्या चोरांना केवढं मारत असतील. हो, आणि आपल्यासारख्या मध्यमवर्गीय माणसांना माराची खूप भीती वाटते ना. हो हो, अगदी मनातलं बोललात माझ्या. मला फारच भीती वाटली होती, पण तुमचे उपकार झाले. नाही, तुम्ही आलात, बरं वाटलं. नाही, काही काळजी नका करू, काळजी नका करू. तुम्ही आता एक काम करा, आज जाऊन शांतपणे बसा. हा,
तुम्हाला इथं कोणी अंगारात नाही लावणार, कोणी मारणार नाही, तुम्हाला काळजी नका करू. तुम्ही आज जाऊन बसा, मी येतो, मग आपण चर्चा करू. बरं. दादा नाही ना आतमध्ये? दत्ता भाऊ नाही, ते परगावी गेलेत. तुम्ही बसा शांतपणे, मी येतो. बर, काळजी नका करू. या आतमध्ये, मला तुमचे आभार मानायचे. हो आलो, चला. रणजित, आता असं काय करायचं नक्की? नाही ते दादा मी बघतो ना, मी बोलेन त्याच्याशी, शांतपणे चर्चा करेन. त्याची तू काळजी नको करूस, मी बोलून येतो त्याच्याशी. ठीक आहे सर, लेट्स गो. थांब ना दादा, अरे नाही म्हणजे तुझ्या समोर त्याच्याशी बोलताना मला लाजल्यासारखं होईल ना, म्हणून प्लीज तू, आणि तू नको ना काळजी करू, मी अगदी अगदी शांतपणे बोलेन त्याच्याशी, आणि तू बोलेल, छान चर्चा होईल आमच्यात. मधू, मी आलो. म्हणतोय खरं, पण तुला वाटतं का की शांताराम सगळं खरं खरं सांगेल रणजितला? रणजित काका सगळं खरं खरं वदवून घेईल त्यांच्याकडून. शांतपणे, एकदम शांतपणे, तुम्ही टेन्शन नका घेऊ, सांगतील ते सगळं. हा, मी आलेच. हे घ्या, लागेल कदाचित, घ्या. आणि आत नका जाऊ फक्त, आले. अहो काय करताय? ओ ऐक, मेलो मेलो. हा घे. ठीक आहे का? पिताच येत नाहीये मला. बरं हे घे. ठीक आहे पुरे. ओके. ऐक ना, ऐक ना, काय? इकडे एक मिनिट. काय? केस इकडे कर ना, असे. के ना इकडे. अगं माझे. ओ तुझे. ओके ठीक आहे. हा ठीक आहे. ओके. ऐक ना, ऐक ना, ऐक ना. काय आता? इकडे ना. काय? एकदम ओढणी अशी गळ्यासरशी आले, ती असं जरा सेल कर ना. ठीक आहे. ठीक. हा चल. ऐक ना, ऐक ना. आता काय? ओमच्याकडे फोन लावायचा, मधुशी बोलायचं पटकन. एक मिनिट, तुम्हाला एवढी सगळी कामं सांगतेय, मनातून प्लीज प्लीज म्हणतेस ना? प्लीज प्लीज, ओके प्लीज, मी खूप सिरियस आहे, इकडे पटकन फोन लावायचा. आजू प्लीज. ओके. हा कोणाला लावायचा? मधू. मधू. अगे स्पीकर वरती टाक ना, आशू मूर्ख. हा बोल ईशाताई, काय म्हणतेस? हॅलो, ऐक ऐक ना, काय वहिनींच्या घरनं फोन आला का? मला कुणीच फोन करत नाही सकाळपासून. काय चाललंय तिकडे? अगं मी ओमदादाला आता फोन केला होता, पण तो माझ्याच वर चिडला. तो म्हणाला सारखं सारखं फोन करू नका, एकदा जे काय फायनल बोलणं होईल ते कळवेन तुम्हाला फोन करून. बरं, जयेश दादांचा काय फोन आला? हो, जयेश दादाशी झालं होतं बोलणं. त्याचं म्हणणं आहे की धनाच्या घरचे आता त्याच्याशी बोलतायत नीट, त्यामुळे इतका प्रॉब्लेम नाहीये मागच्या वेळेस इतका. होतील गोष्टी सॉर्ट आउट. आणि अजित काका, कामत आजोबा सगळेच आहेत ना ओमदादा बरोबर, त्यामुळे म्हणणं आहे की धनाच्या घरचे आता त्याच्याशी बोलतायत नीट, होतील गोष्टी सॉर्ट आउट. आणि अजित काका, कामत आजोबा सगळेच आहेत ना ओमदादा बरोबर, त्यामुळे होईल सगळं नीट. तुझं काय चाललंय? माझं काय, मी मेहंदी लावून बसलीये आणि ती वाळण्याची वाट बघत बसलीये. मी पण वाटच बघते. कसली? धनाची ग. ईशाताई, मी किती भांडले ना तिच्या बरोबर, तरी नाही करमत ग मला तिच्याशिवाय. मधू, ऐक ऐक ना बाळा, ऐक. हे बघ, आपण आता स्ट्रॉंग राहायला पाहिजे की नाही? हा, सगळं छान होणार आहे, सगळं नीट होणार आहे. ओके, तू स्ट्रॉंग राहा प्लीज. हा मधू, अशी काय वागतेस का तू? हा काय, मला तर तू खूप डॅशिंग वाटत होतेस. हा जरा पचका करून टाकतेस तू. कोण बोलतय? ए, तू मला ओळखलं नाहीस? मी कंगना राणावत आहे. यार जरा सिरियसली बोल, काय प्रसंग काय, आपण काय बोलतोय? एक मिनिट, माझे सासरे लॉकअप मध्ये आहेत, आमच्या लग्नाची बोंब झालीये,
आणि मी जर समजा तुझ्या लग्नात एखाद्या कोपऱ्यामध्ये तोंड पडून बसले तर चालेल का तुला? सॉरी. हा, मग आता इथे विषय संपला. हॅलो, ऐका ना. ऍक्च्युली ना रणजित काकांनी त्या शांताराम भाऊंना बेलवर सोडून आणलंय घरी. हे कधी झालं? अगं खूप काय काय घडतं इकडे. काय सांगू तुला. आत्ता तरी आतल्या खोलीत बसलेत. काय माहित नाही काय होणार आहे. बरं बरं ऐक, ओमदादाचा फोन आला तर मी तुला कळवते स्वतःहून फोन करून. हा, तू टेन्शन घेऊ नकोस या गोष्टीचं. तू एन्जॉय कर मस्त लग्न. हा, होईल सगळं नीट. येस, बाय. ऐक, फोन करत राहा काय होतंय त्याचा. ओके, बाय बाय. वाव, सही. मी सोनूला फोन करून येते. हा, ऐक ना, ऐक ना. काय काय आता इथे बोल ना. नाही शक्य.